व्यासपीठासमोर मोठ्या संख्येने बसलेल्या स्त्री शक्तीला देखील अभिवादन करतो, त्यांना नमस्कार करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जे वाटप आम्ही केलं ते बालेवाडीला केलं, त्यावेळेस लाभार्थींची संख्या प्रथम टप्प्यामध्ये 1,60,00,000 होती आणि वितरित रक्कम आम्ही 3,225,79,00,000 रुपये त्या ठिकाणी वितरित केले आणि आज लाभार्थींची संख्या 52 लाख अधिक झालेली आहे आणि वितरित रक्कम 1,562,85,00,000। आता ज्यावेळेस आम्ही बटन दाबलं, माय माऊलींनो तुमच्या सगळ्यांच्या डीबीटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील। आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत, आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे आहोत। त्या चांगल्या योजना आमच्या माय माऊलींच्या करता आम्ही आणल्या। आजपर्यंत 1,59,00,000 महिलांना माय माऊलींना हा लाभ मिळतोय आणि वितरित रक्कम 4,788,65,00,000 केलेली आहे आणि त्याच्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्या गोरगरीब माय माऊलींना सक्षम करण्याच्या करता, सबल करण्याच्या करता 2.5 कोटी महिला आम्ही डोळ्यासमोर ठेवल्यात। 2.5 कोटी आत्ता गाठल्यात, 1 कोटी जवळपास 60 लाख। अजूनही पुढचा टप्पा आहे, काळजी करू नका। काही जर लाभार्थीमध्ये लाभ घेणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या महिला राहिल्या असतील तर मी आपल्याला सांगतो, अशी एक देखील भगिनी की त्या लाभामध्ये बसते, ज्या नियम घातलेले त्याच्यात बसते, ती ह्या लाभापासून वंचित राहणार नाही, ही देखील खात्री या आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो। 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना, 52 लाख कुटुंबियांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत आणि एक केलंय, कुठेही कुणाच्या मार्फत पैसे नाही, डायरेक्ट लाभार्थीच्या लाभ त्याच्या डीबीटी मध्ये त्यांच्या बँकेच्या अकाउंटला, पूर्णपणे पारदर्शक। आम्हाला शिकायचंय, आम्हाला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, पायलट व्हायचंय, IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, MPSC करायची, UPSC करायची, आम्हाला पण शिकण्याचा अधिकार आहे ना। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस जनता काम करत असते त्यावेळेस सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून गोरगरिबांच्या मुलींना देखील इथून पुढे मोफत शिक्षण देण्याचा निर्णय या महायुतीच्या सरकारने घेतला। आता मुलीला विचारा, तुला आवड कशात आहे, कॉलेजच्या शिक्षणाच्या करता ती फी माफ, शेवटी हे केलं पाहिजे, हे समाजाच्या करता गरजेचं आहे, त्या मुलीच्या आईवडिलांच्या करता केलं पाहिजे।